introduction. Today we are having with us Dr. Rupesh Kawande, presently working as a head of department at Speak India. He will be delivering a lecture on Kaizen and waste management and related case studies. So on behalf of management team, I too welcome Dr. Rupesh Kawande. Let me offer him a bouquet. Thank you, sir. Thank you. Let me give a brief introduction. Having 23 years of experience in teaching and administrative field, he has done his PhD from Rashtrakuta Maharaj Nagpur University. His area of research is supply chain management and industrial engineering. He too possesses a lifetime membership of IST and International Journal of Engineering Research and Applications. Majority of his experience was from VDOC Sevagram, varying from lecturer to associate professor, 20 years to be more specific. To his credit, he has 21 research papers in international journals, 26 in national conferences, and 10 in national conferences. So he has also guided 7 PhD research scholars, chaired many sessions for the international and national conferences. He also remained on editorial board member for various journals. He was also honored by Vidya Bhushan Puraskar also. So we are having a very eminent person on the dais. On behalf of all the participants, I welcome him and handed this dais to him. Sir. Thank you very much. Sir has nicely presented my biodata, but this now you can see that this biodata is a slightly greater and have many papers, 28 papers in national journals, international journals, 26 in national journals. This only happens with continual improvement, and that is Kaizen. And that's why we are going to study this topic. यहाँ पे इंडस्ट्री से कितने लोग हैं? नहीं है ना? स्टार्टिंग इंडस्ट्री से किया है, मैंने भी स्टार्टिंग इंडस्ट्री से ही किया है, और मैं आपके जैसा ही इंडस्ट्री में जाके वापस आ गया हूं, और वापस आने के बाद एडहॉक फैकल्टी करके ज्वाइन किया था। एडहॉक फैकल्टी करके ज्वाइन करने के बाद कंटिन्यूअस इंप्रूवमेंट करने की कोशिश करते करते अभी 2 साल पहले मुझे एमपीएससी में सेकंड टॉपर घोषित किया और मैं यहाँ पे ज्वाइन हो गया। तो ये कंटिन्यूअस इंप्रूवमेंट का ही ये है। मेरी दोस्ती खुरपुरे सर से हो गई तो मुझे लगने लगा कि अपन ने गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन में जाना चाहिए। नहीं तो हम कैसे थे कि वर्धा में बापूराव देशमुख इंजीनियरिंग कॉलेज में सेटिस्फाइड थे, खुश थे और अपने घर में थे। तो क्या है कि घर ये सबसे पहली चीज आती है। पहला जॉब मुझे लगा था दमन में, दीव दमन पता है ना, नागपुर से मतलब मुंबई से एक ट्रेन निकलती है। हमको जॉब मिला पहले दिन शाम को 3:30 बजे कंफर्म हो गया कि जॉब अपना कंफर्म हो गया है। तो जैसे जॉब मिला तो मैंने सबसे पहले वो मैनेजमेंट को ये सवाल पूछा कि will you take one of my friend in your organization? So he asked me, you are recommending before joining our company? So तो ये देखने के बाद और क्यों ऐसा लगा, क्योंकि अपने मन में एक डर था कि अकेला आदमी कहाँ जाएगा, और एक दोस्त, हाँ अकेला आदमी इतने दूर दमन में। और उसके पहले का इंस्टेंस बताता हूं, हम 7 लोग जॉब ढूंढने गए थे। राजू बन गया जेंटलमैन में जैसे इंजीनियर करके जाते हैं वैसे 7 दोस्त थे हम, और 7 लोग दोस्त जॉब ढूंढने के लिए गए। लेकिन मेरे साथ दमन में आने के लिए सिर्फ एक दोस्त रेडी हो गया, बाकी 5 लोगों ने विड्रॉ कर लिया कि हमें मुंबई या पुणे में जॉब चाहिए। मुंबई या पुणे से दूर जाने की ये नहीं है। तो डर अपने दिल में रहता है, अपने दिमाग में रहता है, तो डर के कारण अपन जाते नहीं। तो क्या होता है कि इस तरह की जो अपॉर्चुनिटी मिलती है, ये काइजन जो टॉपिक मैं पढ़ा रहा हूं, ये एक सिर्फ वहां दमन में मैंने 1 साल इंडस्ट्री में काम किया, उसके कारण मैं पढ़ा सकता हूं। मैंने पीएचडी किया, एमटेक किया, एमटेक में ISO 9000 इंप्लीमेंटेशन के ऊपर काम किया। लेकिन जो काम मैंने 1 साल में किया उसमें जो मैं पढ़ा वो ज्यादा था बाकी लेक्चरशिप के दिनों से, बाकी दिनों से। तो सबको इंटरेस्टिंग लगे, सबको हंसता खेलते अपन पढ़ने की कोशिश करेंगे,
क्योंकि मुझे पता है कि आपको इंडस्ट्री में काम भी नहीं करना है और आपको काइजन का टेक्निक खुद के लिए और खुद के डेवलपमेंट के लिए हो सकता है, तो फिर बहुत अच्छा होगा। So these are the topics, introduction to Kaizen, role of Kaizen in the industry, ये सब तो आप पढ़ लेंगे, है ना। जापान सब लोगों ने सुना है, और ये काइजन जो टर्म है ये है जापानीज टर्म। काइजन जो टर्म है ये जापानीज टर्म है। तो जापानीज टर्म जो है ये काय मीन्स चेंज एंड झेन मीन्स बेटर और गुड। आप हेडिंग लिख लो लगे तो एक मेरा स्टूडेंट सिंसियर जो है लिख रहा है, आप भी लिख सकते हैं। तो काय झेन, काय मीन्स चेंज एंड झेन मीन्स बेटर और गुड और बेस्ट। सो झेन, ऑल ऑफ यू नो झेन कार सबको पता है। झेन मारुति ने निकाली थी मारुति 800 के बाद। तो मारुति 800 क्या था, उनका एक प्रोडक्ट था और प्रोडक्ट को बेटर बनाया था झेन ने। तो झेन, काइजेन का झेन जो है वहीं से आता है, ठीक है। तो ये टॉपिक जो है, नेक्स्ट करा सर, एक स्लाइड नेक्स्ट। हाँ, ये जो काइजन जो वर्डिंग आया है वो झेन जो वर्ड है गुड और काय मीन्स चेंज, ये जापानीज वर्ड है और इससे आया है। तो व्हाट हैपन्स इन जापान 1945 आई थिंक 2 न्यूक्लियर बॉम्ब गिर गए थे नागासाकी और हिरोशिमा पे। नागासाकी और हिरोशिमा पे 2 बॉम्ब गिर गए थे और 3 लाख लोग फिनिश हो गए थे। और वहां पे रेडिएशन इतना था कि 45 to 50 वो लोगों को यही समझ में नहीं आ रहा था कि क्या करना चाहिए अपन ने, व्हाट वी शुड डू। यानी अपन जो देश में पैदा हुए हैं यहां पे इस तरह सा अमेरिका ने ये बॉम्ब गिराए थे, तो अभी अपन ने क्या करना चाहिए इस तरह से कुछ समझ में नहीं आया। तो 1950 तक उनको कुछ समझ में नहीं आया, लेकिन 50 में एक मुजो काशी, एक नाम बताऊंगा मैं, वो गृहस्थ सामने आया और उसने काइजेन जो टेक्निक है इसका ऑथर भी एक किताब का वो है, जापानी ऑथर है। तो उन्होंने एक सबके दिलों में एक भावना निर्माण की कि अपन स्मॉल चेंजेस करके, क्योंकि कैसा है कि ड्रास्टिक चेंज तो पॉसिबल नहीं था, उनके पास कुछ भी नहीं था। बॉम्ब गिरने के बाद क्या रहेगा उनके पास, गिरी हुई बिल्डिंगें, और कुछ लोग जो रिलेटिव जो थे उनको क्या था, पैरालाइज हो गए थे, किसी को और कुछ हो गया था। इवन जो प्रेग्नेंट वुमन थी उनके जो बच्चे पैदा हुए वो भी रेडिएशन का कारण उनको, यानी उनकी तब्येत खराब थी। सर्वांना मराठी समजते का? हा, तर तब्येत म्हणजे त्यांना असा कोणताच पॉइंट नव्हता की ज्या पॉइंटमुळे त्यांना असं वाटेल की आपण म्हणजे कुठेतरी इम्प्रूव्ह करू शकू। तर या सर्व पॉइंटमुळे जपानचे लोक पूर्ण 5 वर्ष पूर्णपणे वैतागून गेले होते। तर त्यामधून उभारण्यासाठी त्यांनी काइजन नावाची एक टेक्निक यूज केली आणि त्या काइजन टेक्निक बद्दल त्यांनी विचार केला की आपण स्मॉल इन्क्रीमेंट आपल्या आयुष्यात किंवा आपल्या इच्छात आणू आणि आपण समोर जाऊ। तर जापानीज पूर्ण सर्व लोक इन्व्हॉल्व झाले त्या प्रोसेसमध्ये। म्हणजे त्यांनी मनापासून ठरवलं की आपण स्मॉल चेंजेस आपल्यामध्ये घडवू आणि स्मॉल चेंजेस घडवल्यानंतर आपण काय करू की इम्प्रूव्ह करू स्वतःला आणि देशाची प्रगती साधू। तर सर्वात पहिले टार्गेट त्यांनी ठरलं की टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आपण आता काम करायला पाहिजे। 1950 मध्ये त्यांनी स्टार्ट केलं आणि त्यांनी टार्गेट ठेवलं की 10 वर्षामध्ये आपण नंबर 1 जगातली टेक्सटाईल इंडस्ट्री होऊ। आणि टेक्सटाईल मध्ये त्यांनी इतकं टेरिफिक काम केलं की 1950 पासून 1960 पर्यंत 10 वर्ष त्यांनी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट स्मॉल, कारण त्यांना नाही का त्यांच्याजवळ काही असं होतच नाही की ज्यातून ते एकदम ड्रास्टिकली मोठ्या मशीन आणू शकतात, ड्रास्टिकली काही करू शकतं, असं काही होतच नाही। तर त्यांनी जिद्दीने आणि अशा स्मॉल इन्क्रीमेंट मधून सुरू केली प्रोसेस। आणि 1960 मध्ये तुम्ही गुगलवर सर्च करा, 1960 मध्ये टेक्सटाईल मध्ये जपान नंबर 1 झालं। त्यानंतर 1960 मध्ये त्यांनी ठरवलं की आपण स्टील इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 व्हायचं। आणि
1981 मध्ये, ते पण तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, 1981 मध्ये ते पूर्ण वर्ल्ड मध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहे. आणि नंतर जपानचा प्रोग्रेस तुम्ही सर्वांनी पाहिला आहे. जपान आपल्यापेक्षा समोर आहे, बाकी लोकांसोबतही ते हे करत आहे ना. सो कॅरिंग आउट स्मॉल improvements in large number with total employee employment on a continuous basis. This is the backbone of Kaizen. Total involvement of the peoples inside a industry with small increment. Small increment म्हणजे एखादं लहानशी गोष्ट जी आहे, जी प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकते त्या कंपनीची, तर त्या लहानशा गोष्टीला प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ते स्वतःहून जो प्रयत्न करतात त्याला आपण स्वतःमध्ये स्मॉल इन्क्रीमेंट म्हणतो. आणि स्मॉल इन्क्रीमेंट करता करता ते टीम मध्ये पण सर्व स्पिरिट होते तयार, है ना. टीम मध्ये पण स्पिरिट तयार होते. जसं एखाद्या ठिकाणी ही समजा मशीन आहे पूर्ण, या मशीनवर तिथून ती सुरू होऊन राहिली त्या बोर्डवरून, है ना. तर रोज वर्कर काय करेल की ही मशीन सुरू करायला इथून तिथपर्यंत जाईल, तिथून इथपर्यंत येईल, आणि दिवसातून किती 5 मिनिटांचा सायकल टाइम राहते, तर दिवसातून किती वेळा तो वर्कर जाईल, है ना. तितके वेळा त्याचं अनप्रोडक्टिव्ह वर्क झालं. तर आपण काय केलं की हा जो बोर्ड आहे हा इथे लावला, है ना. याच्यात खूप जास्त हे लागत आहे का तुम्हाला, खूप जास्त पैसे लागत आहे का, नाही. स्मॉल इन्क्रीमेंट आहे, पण स्मॉल इन्क्रीमेंट आणि स्मॉल तुम्ही त्याचा वेळ वाचवत आहे, त्याने खूप फरक पडत आहे का असं वाटत नाही ना. परंतु अशा स्मॉल इन्क्रीमेंट आणि स्मॉल यांनी तुमचं काय झालंय की इम्प्रुव्हमेंट झालाय. आणि अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये इम्प्रुव्हमेंट जे घेऊ ना त्याला आपण कायझन म्हणतो. सो इट इज 100% पार्टिसिपेशन ऑफ द टीम वर्क इज द बेसिक नीड. इट इज बेटर इम्प्लिमेंटेड बाय पर्सन हिमसेल्फ हरसेल्फ हू हॅज क्रिएटेड द इम्प्रुव्हमेंट आयडिया. आता तुमच्या क्लासमध्ये आपण इतके लोक बसलो आहे, तर प्रत्येकाला काय आहे की तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे की स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. जर का आपण स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केलं तर हे मी म्हटल्याने होईल का. समजा मॅडमला वाटलं की आपल्यात इम्प्रुव्हमेंट होईल, तर त्यांना स्वतःला आतून वाटलं पाहिजे ना, नाही का. तर आतून जे इम्प्रुव्हमेंट वाटते त्याच्यासाठी काय आहे, आतून इम्प्रुव्हमेंट वाटते त्याच्यासाठी स्वतःचं सेल्फ मोटिवेशन खूप जरुरी आहे. आणि सेल्फ मोटिवेशन जपानीज लोकांमध्ये असल्यामुळे जपानीज लोक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये काय झाले, नंबर 1 टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये झाले, नंबर 1 10 वर्षामध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये झाले. आणि आज तुम्ही प्रोग्रेस पाहून राहिला. जपान नंबर 1 आहे. तर जपान नंबर 1 का बरं आहे, कारण त्यांच्या मनात स्वतःमध्ये एक सेल्फ डिसिप्लिन आहे, स्वतःमध्ये भरपूर त्यांना म्हणजे स्वतःहून सेल्फ मोटिवेशन जास्त आहे. समजा बल्लारे सरांना वाटलं की स्वतःहून सुधारायचं आहे, तर स्वतःहून सुधारणं हे जास्त महत्वाचं आहे की कोणी डायरेक्शन केल्यावर सुधारणं महत्वाचं आहे, नाही, है ना. तर सेल्फ इट इज बेटर इम्प्लिमेंटेड बाय अ पर्सन हिमसेल्फ हरसेल्फ हू हॅज क्रिएटेड द इम्प्रुव्हमेंट आयडिया अँड कॅरीड आउट हिज हर ओन वर्क प्लेस, है ना. तर त्या आयडिया ज्या आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये कसं करतात माहिती आहे का, इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कोणत्याही त्यांच्या वर्क प्लेसला आपण काम करतो, त्या वर्क प्लेसला तुम्ही सर्व लोक काम करून राहिले, तर तुम्हाला ज्या वर्क प्लेसला काम करायचं आहे त्या वर्क प्लेसला तुम्हाला जास्त समजेल की मला जास्त समजेल, किंवा तुमच्या मॅनेजरला जास्त समजेल की जीएमला जास्त समजेल, तुम्हाला जास्त समजेल. तर तुमचं जेव्हा इन्व्हॉल्वमेंट राहील तिथे, तुमचं जेव्हा त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट राहील की तुम्हाला इम्प्रूव्ह करायसाठी काय करायला पाहिजे, स्वतःमध्ये काय चेंजेस आणले पाहिजे, तर तेव्हा काय होईल, स्वतःचं इम्प्रुव्हमेंट स्वतः मोटिवेट झाल्यावर जास्त होईल. बरोबर आहे. दुसऱ्यांनी मोटिवेट केल्यावर होईल का, नाही. तर स्वतःचं मोटिवेशन असल्यावर टीम वर्कही चांगल्या प्रकारे होईल. बरोबर आहे. सो दिस इज द मेन आस्पेक्ट ऑफ कायझन. नेक्स्ट स्लाइड. खाली असं जा सर, याने हा त्याने ते आहे ना गोलवाल, हा त्याने बस. हा हे आपण आताच काय मीन्स चेंज अँड झेन मीन्स गुड ऑर फॉर बेटर अँड कायझन मीन्स कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट. कंटिन्युअस स्मॉल improvements in our life will lead to the success.
बरोबर आहे. कंटिन्युअस स्मॉल इन्क्रीमेंट इन युअर लाईफ विल लीड टू सक्सेस. झेनचं मी आधी पण सांगितलं की मारुती 800 जी होती ती साधी गाडी होती. झेन जी आहे ती बेटर किंवा गुड किंवा बेस्ट ही गाडी काढण्यात आली. तर कायझन ही झेन जी आहे ती टर्म आहे जपानीज टर्म आहे. तर आपल्याला चेंज व्हायचा आहे बेटरमेंटसाठी, स्वतःमध्ये चेंजेस आणायचे आहे बेटरमेंटसाठी. आपण समजा बेटरमेंटसाठी चेंजेस आणले तर काय होईल की आपण कुठेतरी इम्प्रूव्हमेंट होऊ. आणि स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये आपण जेव्हा चेंजेस आणू तर तेव्हा भरपूर मोठा आपल्याला हे मिळेल. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की ते कीबोर्ड जो आहे आपला बोर्ड जो आहे तो समजा इथे लावला आणि ऑपरेट करायला लागली, ही समजा मशीन आहे आणि तो कीबोर्ड आहे. तर रोज वर्कर काय करत होता, तिथे जाऊन लावत होता. त्या वर्करला स्वतःला समजलं की हा अनप्रोडक्टिव्ह टाइम जो आहे तो आपण चेंज करू शकतो. तर तो बोर्ड इथे लावला त्यांनी, तर इथे तो समजा सुरू करू शकला मशीन. तर कंटिन्यू 5 मिनिटानंतर दर 5 मिनिटानंतर त्याला बोर्ड जवळ जावं लागत होतं. तर हा त्याचा टाइम वाचला. तर हे अशा प्रकारचे जे स्मॉल हे आहेत चेंजेस ते आपण आपल्या आयुष्यातही लावू शकतो. आपल्याला आता इंडस्ट्रीमध्ये तुमच्यापैकी कोणी नाही आहे, तर मी इंडस्ट्रीला थोडंसं साईड ट्रॅकला टाकतो आणि आपल्या लाईफमध्ये कशा प्रकारे आपण हे करू शकतो इम्प्लिमेंट त्याच्याबद्दल बोलतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी जोड्यासाठी आपण काय करतो की दरवाजात जोडे काढतो आणि आत येतो. तर त्या दरवाजात जोडे काढल्यानंतर मग आपणच स्वतः म्हणतो की अरे जोडे दिसत आहे वा, है ना, दरवाजाच्या बाहेर. तर त्याच्यासाठी समजा एक काहीतरी स्टँड आणलं, त्या स्टँडवर समजा लावले जोडे, तर काय होईल की आपल्याला स्वतःला चांगलं वाटेल. तर अशा प्रकारचे जे स्मॉल चेंजेस स्वतःमध्ये आणायचे आहे तर त्यांनी आपलं कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट होईल. आपण मॉर्निंग वॉकला जात नाही, प्रत्येक जण ठरवतो आपण सुरुवातीला 10 मिनिटासाठी मॉर्निंग वॉकला जा, नंतर 15 मिनिटासाठी जा. तर आपण अशा प्रकारे समजा कंटिन्यू इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये केलं तर आपलं आयुष्य चांगलं होईल. नेक्स्ट, व्हाय कायझन. आपल्याजवळ आतापर्यंत काय होतं, डाटा ड्रिव्हन मेथोडॉलॉजी. आपण कंटिन्युअल परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट जे आहे ते काय आहे की डाटा ड्रिव्हन इम्प्रुव्हमेंट आहे. म्हणजे आपण कंटिन्युअल डाटा ड्रिव्हन मेथोडॉलॉजी टू मॅग्निफाय द इम्पॅक्ट ऑफ प्रोसेस इम्प्रुव्हमेंट. प्रोसेसला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याजवळ पी चार्ट, आर चार्ट म्हणजे पर्सेंट डिफेक्टिव्ह आपण तयार करत होतो. पर्सेंट डिफेक्टिव्ह किती आहे त्या पर्सेंट डिफेक्टिव्हला त्याच्यानंतर आपण काय करत होतो की ते इतके डिफेक्टिव्ह आहे तर स्टँडर्डाइज इम्प्रुव्हमेंट प्रोसेसेस करत होतो, इम्प्रूव्ह मेंटेनन्स करत होतो क्रिटिकल प्रोसेस पॅरामीटरचा. तर त्याच्यासाठी काय लागत होतं की आपल्याला एक स्टेप जावं लागत होती. म्हणजे समजा एखादी मशीन त्या प्रकारचं काम करू नाही शकत आहे जी प्रेसिशन करत आहे, तर आपल्याला ती मशीन विकत घ्यावं लागेल. तर मशीन विकत कोण घेऊ शकते, मॅनेजमेंट घेऊ शकते, टॉप मॅनेजमेंट घेऊ शकते. पैसे आपल्याला टॉप मॅनेजमेंट कडूनच घ्यावं लागेल. तर टॉप मॅनेजमेंट मशीन विकत घेईल तर ते जनरली काय आहे की ते पॉसिबल राहत नाही. बरोबर आहे, कारण टॉप मॅनेजमेंटचं तेवढं कमिटमेंट पाहिजे की ती मशीन विकत घ्यायची. तर आपल्याला स्मॉल चेंजेस जे आहे त्या स्मॉल चेंजेसनी जेवढं आपण इम्प्रूव्ह करू शकतो तेवढं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. तर आपण म्हणजे कंटिन्युअल परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्रोसेस चांगली आहे, परंतु त्याला ड्रास्टिक चेंजेस पाहिजे. इनोव्हेशन, रिसर्च, न्यू मेथोडॉलॉजी, these are the terms which are required by that for the innovation process. There is a strong leap, म्हणजे एक जास्त स्टेप पाहिजे त्याला. पण आपल्या कायझन मध्ये काय आहे, स्मॉल टीम्स टू ऑप्टिमाइज प्रोसेस परफॉर्मन्सेस बाय इन्क्रिमेंटल चेंजेस. व्हेरी स्मॉल इन्क्रिमेंटल चेंजेस करायसाठी आपल्याला काय करतो, आपण स्मॉल टीम्स करतो आणि ते ऑप्टिमाइज करतो प्रोसेस पॅरामीटर आणि त्यांनी आपण हे करतो. मग अप्लाय इंटेलेक्च्युअल कॅपिटल ऑफ टीम मेंबर्स इंटिमेट विथ प्रोसेस. सो इथे दाखवला आहे सीपीआय प्रोजेक्ट. सीपीआय प्रोजेक्ट मध्ये इथून तर इथपर्यंत सीपीआय प्रोजेक्ट मध्ये इथून तर इथपर्यंत आपण काय करून राहिलो, एकदम स्टेप घेऊन राहिलो. आणि ती स्टेप घेताना काय होते की जनरल तेवढी स्टेप घेणं इतकं इझिली पॉसिबल नाही राहत. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की कंटिन्युअल
स्मॉल स्मॉल स्टेप घ्यायच्या आहे. कंटिन्युअल स्मॉल स्मॉल स्टेप घेताना आपण काय करू की या स्टेप पासून स्लोप चालला, म्हणजे लहान लहान चेंजेस आपल्यामध्ये घडवू किंवा कंपनीमध्ये घडवू, ज्या चेंजेसमुळे कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकेल. हे बेसिक आहे कायझनचं. सर नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ, समोर घ्या सर. These are the elements of Kaizen. Kaizen will work with the help of these terms: just in time, customer focus, total productive maintenance, teamwork, quality circle, automation and labor and man cooperation. तर या ज्या आहे जस्ट इन टाइम वगैरे टेक्निक, या तुम्ही ऐकले आहे ना आधी. या जस्ट इन टाइम वगैरे टेक्निक आठवल्या. इन्व्हेंटरी आपल्याला कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो की जेवढाच प्रोडक्ट बनवू शकतो जेवढा प्रोडक्टची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे काय होईल, इन्व्हेंटरी कमी होईल. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा काय करावं लागेल की आढावा घ्यावा लागेल, है ना. आढावा घ्यावा लागेल की किती आपल्याला त्यात हे लागत आहे, किती आपल्याला कोणत्या प्रोडक्ट म्हणजे फिनिश गुड्स कोणत्या किती लागत आहेत याचा पूर्ण एक ऑप्टिमाइज रिपोर्ट घ्यावा लागेल. आणि त्या रिपोर्टनुसार आपल्याला समजा हे केलं तर आपण जस्ट इन टाइम म्हणजे जेवढ्या प्रोडक्ट बनवले तेवढे समजा ट्रान्सपोर्ट होऊन झाले, आपल्याजवळ काही प्रोडक्ट उरत नाहीये तर आपली इन्व्हेंटरी वाचेल. तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत, कस्टमरला काय पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त देण्यात काही अर्थ आहे का, नाही. खूपशा गोष्टी काय होते की व्हॅल्यू ऍडेड राहतात. जसं तुम्ही इन्शुरन्स काढता थर्ड पार्टीचं, तुम्हाला जेवढं इन्शुरन्स पाहिजे राहते त्याच्यापेक्षा ते भरपूर काही जास्त ऍड ऑन करून देतात. तुमचं इन्शुरन्स 13,500 जाते त्या गाडीचं, तर तुम्ही स्वतः जेव्हा त्या टर्म्स तिच्यातल्या वाचल्या तर तुम्ही तिथल्या 3,500 रुपये कमी करू शकता. तर त्या व्हॅल्यू ऍडेड ज्या सर्व्हिसेस राहतात ज्या आपल्याला आवश्यकता नसते त्या आपण कमी करू शकतो. तर त्याही काय आहे की 3,500 रुपये दर वर्षाचे वाचले तर भरपूर पैसे वाचतात ना, है ना. त्याच्यानंतर टीमवर्क इज द नेसेसिटी. त्याच्यानंतर टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स, म्हणजे तुमच्या मशीन मधलं ऑइल, साधी गोष्ट आहे की ऑइल संपलेलं आहे तरी तुम्ही मशीन वापरून राहिले, तर तुम्ही हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स समजा केलं तर तुम्हाला मोठ्या मेंटेनन्ससाठी जावं लागेल का, नाही, है ना. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केल्यामुळे तुम्हाला टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स मुळे तुम्हाला दीज आर द एलिमेंट्स, स्मॉल स्मॉल एलिमेंट्स जे आहे ते इम्प्लिमेंट केल्यामुळे तुम्हाला कायझन मिळू शकते आणि तुमचं चेंज बेटरमेंटसाठी होऊ शकते. मग टीम वर्क, मग क्वालिटी सर्कल. म्हणजे क्वालिटी सर्कल मध्ये काय होते की आपण डिग्री ऑफ एक्सलन्स, क्वालिटीची डेफिनेशन काय, डिग्री ऑफ एक्सलन्स. डिग्री ऑफ एक्सलन्स मिळवण्यासाठी आपण काय काय करू शकतो त्या सर्व गोष्टी आपण क्वालिटी सर्कल मध्ये पाहतो. मग ऑटोमेशन. तर ऑटोमेशन हा पार्ट असा आहे की हा इनोव्हेटिव्ह किंवा रिसर्च या गोष्टींसोबत रिलेट करतो. आणि इनोव्हेशन आणि रिसर्च हे आपण कधी करू शकतो, जेव्हा आपल्या टॉप मॅनेजमेंटचं हे राहते. तर स्मॉल स्मॉल समजा ऑटोमेशन, जसं आता मी ह्या बोर्डचं उदाहरण दिलं इथे लावला, अशा प्रकारचे पार्ट तर आपण करू शकतो ना. तर त्या प्रकारे आपण चेंज बेटरमेंटसाठी करू शकतो. आणि लेबर आणि त्याचा सुपरवायझर यांचे जे संबंध राहतात आणि त्यांचं एकमेकांसोबत जे कम्युनिकेशन राहते ते चांगल्या प्रकारे असलं तर रिझल्ट चांगले मिळू शकतात. नेक्स्ट, इलिमिनेशन ऑफ वेस्ट, देन कायझन्स 5S फ्रेमवर्क आणि स्टँडर्डायझेशन. वेस्ट शुड बी मिनिमम. वरती घ्या ना सर, नाही वरती नाही, खाली. हा, आपला वेस्ट मॅनेजमेंट मध्ये टॉपिक घेण्याचं काय कारण आहे, हा कारण कायझन आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये कायझन इम्प्लिमेंट करायचं आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये कायझन इम्प्लिमेंट करू तर काय होईल की वेस्ट जे काही गोष्टी आहे तुमचा सकाळपासून आतापर्यंतचा जो टाइम आहे त्यामध्ये कोणत्या तरी टाइम वेस्ट गेला असेल, त्याला प्रोडक्टिव्ह मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर आपल्या आयुष्यात अशा प्रकारे वेस्ट भरपूर जातो, है ना. तर ते मिनिमाइज करणं ही नीड आहे कायझनची, टू चेंज फॉर बेटरमेंट. आणि स्वतःला
स्वतःच्या आयुष्यात आपण काय की 1 वर्षाचंही आपण हे काहीतरी एक ऑब्जेक्टिव्ह धरू शकतो, 1 महिन्याचंही धरू शकतो, 12 महिन्याचंही धरू शकतो आणि 6 महिन्याचंही धरू शकतो आणि दिवसाचंही धरू शकतो. तर तुम्ही दिवसाचं जेव्हा ऑब्झर्वेशन कराल की आपण स्मॉल समजा आपल्या दिवसाच्या दिनचर्येमध्ये आपण समजा स्मॉल इम्प्रूव्हमेंट केलं म्हणजे सकाळी आपण उठलो, सकाळी उठल्यावर रोज आपण उठत होतो 8 वाजता, समजा सकाळी 6 वाजता उठलो, 6 ते 7 आपण व्यायाम केला, 7 वाजता नंतर ब्रेकफास्ट केला, चहा घेतला, त्याच्यानंतर आपण अभ्यास केला. आपल्याला काही लोकांना तुमच्यापैकी MPSC द्यायची असेल परीक्षा, काही जणांचे फॉर्म भरणं सुरू आहे ना, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी वेळ दिला. किती लोक आहेत 2-2 घंटे वेळ देणारे आहे ना? सर्व बल्लारी सर सारखे क्लिअर करून नाही बसले इथे आहे ना? तर तुमच्या स्वतःला जे इम्प्रूव्हमेंट वाटते है ना, तर त्यासाठी आपण काहीतरी काम करू शकतो. तर आपण वाटल्यास चहा घेऊन घेऊ, मी चहा घेतो तुमच्यासोबत आणि नंतर पुन्हा कंटिन्यू करू. तर कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट इज अ मस्ट इन एव्हरीबडीज लाईफ. कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट असलं आपल्यामध्ये तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं की BE केल्यावर मी दमनला गेलो होतो, त्याच्यानंतर दमनला 1 वर्ष नोकरी केली, तिच्यात भरपूर काही शिकलो, परंतु होम सिकनेस म्हणजे घर स्वतःचं जवळ करायचं म्हणून मी तिथून सोडून ॲडॉकची नोकरी जॉईन केली. ॲडॉकची नोकरी जॉईन केल्यानंतरही आता तेव्हा मी कायजन तर काही शिकलो नव्हतो, परंतु कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट करण्याचा आपला, कारण MTech झालं, नंतर PhD झालं, तर कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट सुरू राहिलं. तर कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट सुरू राहता माझ्या अंडर 7 PhDचे विद्यार्थी पण झाले. आता बायोडेटा ऐकला, 26 माझे इंटरनॅशनल जर्नलचे पेपर आहे, 27 कॉन्फरन्सचे पेपर आहे. तर हा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटचाच पार्ट आहे ना. तर ते कसं आहे की कंटिन्यू आपण तेव्हा कायजनही नव्हतं, काही नव्हतं, पण ते होत गेलं, बरोबर मिळत गेली साथ. आणि त्याच्यानंतर MPSCच्या परीक्षेमध्ये 2nd टॉपर आलो. तर 2nd टॉपर का बरं आलो? कारण ह्या एवढे जे पेपर्स होते हे स्मॉल इन्क्रीमेंट आहे माझं है ना. त्याच्यासाठी खूप एक पेपर करायसाठी खूप मेहनत नाही लागली, पण ते स्मॉल इन्क्रीमेंटनी त्याचं वेटेज पडलं आणि सर्व मिळून मग ते आज मी इकडे 2.5-2 वर्ष झालं आहे माझं गव्हर्नमेंटमध्ये. आधी मी प्रायव्हेटच्यात होतो, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्येच होतो. तर हे स्मॉल इन्क्रीमेंट स्वतःच्या आयुष्यात करणं खूप आवश्यक आहे. स्वतःच्या आयुष्यात समजा आपण स्मॉल इन्क्रीमेंट करू शकलो तर आपण पुढे जाऊ शकू. घ्या समोर, असं चहा पिता ना. सो आपल्याला माइंडसेट शिफ्ट करायचा आहे. वेस्ट जे काही आपल्याला वाटते की आपल्या आयुष्यात हा याच्यामुळे आपला वेस्ट चालला, वेळ वेस्ट चालला, वर्ष वेस्ट चालले है ना. तुमची तयारी राहू शकते की आपण पुढे जाऊन कोणती एक्झाम द्यायची, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन करायची. मॅडमची तयारी राहू शकते की आपल्याला काहीतरी कुठेतरी चांगल्या ठिकाणी प्लेस व्हायला पाहिजे. आणि असं काहीच नाही की आपल्यामध्ये खूप फरक आहे है ना. काही लोकांना चान्स मिळतात, काही लोकांना मिळत नाही, परंतु आपल्यामध्ये स्वतःमध्ये कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट असलं तर नक्कीच आपल्याला काही ना काही मिळतं. आणि कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होणं हे खूप आवश्यक आहे, बरोबर आहे. स्वतःमध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करणं हे खूप आवश्यक आहे. सो दीज आर द फॅक्टर्स ऑर रिक्वायर्ड थिंकिंग विथ रिस्पेक्ट टू द वेस्ट. वेस्ट इज अ टेंजिबल आयडेंटिटी. मेनी स्मॉल ऑपॉर्च्युनिटी लीड टू लार्ज ओव्हरऑल चेंज. मेनी स्मॉल ऑपॉर्च्युनिटीज लीड टू लार्ज ओव्हरऑल चेंज. स्मॉल ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या मिळत राहतात है ना. स्मॉल ऑपॉर्च्युनिटी मिळत राहतात आणि आपण काय करतो की त्या स्मॉल ऑपॉर्च्युनिटीज नाही का, आपल्याला कुठेतरी चेंज व्हायचा आहे, आपल्यात कुठेतरी बदल घडवून आणायचा आहे किंवा आपल्यात काहीतरी हे करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण त्या स्मॉल ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या डिस्ट्रॅक्ट करतो. जसं आमच्या इथे PhD साठी कोर्सवर्क घेतलं होतं, आजपासून 10 वर्ष आधीची गोष्ट आहे.
तर कोर्सवर्क मध्ये असाच एक सेमिनार घ्यायचा होता आम्हाला. तर सेमिनार घ्यायचा होता, तर तो सेमिनार कसा की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे, स्टॅटिस्टिकल टेक्निक शिकवायच्या होत्या. आता आपण MSc स्टॅटिस्टिक्स नाही आहे आमच्या कॉलेजमध्ये, बापूराव देशमुख मध्ये मी PhDचा रिसर्च वगैरे होतो, पण मला ते थोडंसं असं वाटलं की आपण हे नवीन घ्या, नवीन एक PPT तयार करा, त्याच्यासाठी 10 दिवस लागतात, तर नाही घेतलं पाहिजे. परंतु ते मला देण्यात आलं जबरदस्तीने. तर जबरदस्तीने देण्यात आलं तर काय झालं की ते मला मिळालं, तर मी त्याच्यावर एक PPT तयार केली. पण PPT तयार केल्या तर काय झालं की स्मॉल चेंज झालं. तर तेव्हापासून नाही का मला कुठेही कोणत्याही टॉपिकवर असा समजा चान्स मिळाला, तर मग नंतर मी त्याच्यासाठी थोडं तयार राहणं सुरू केलं. आणि PhDच्या कोर्सवर्क मध्ये तुम्ही लेक्चर घेतलं तर त्याचं वेटेज एक वेगळं राहते. मग मी मेंबर, बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर झालो नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. PhD मुळे कसं आहे की सर्व आमचं रिसर्च सेंटर असल्यामुळे पूर्ण नागपूर युनिव्हर्सिटीतले लोक आमच्या इथे येत होते आणि सर्वांसोबत कॉन्टॅक्ट झाले. इलेक्शन मध्ये उभं राहिल्यावर कोणी दुसऱ्यांनी हिंमत नाही केली की अपोजिट उभं राहायची, तर अनअपोज निवडून आलो मी बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर. मी सध्याही पण बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे, आता 5 वर्षापर्यंत आहे, कारण 2-2.5 वर्ष आधीच त्याचं हे झालं होतं, तर 5 वर्षापर्यंत आहे. तर ते कसं होते की आपण कुठेतरी काहीतरी एक स्मॉल ऑपॉर्च्युनिटी मिस केली नाही, म्हणून आपल्याला लार्ज ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मग त्याच्यानंतर काय झालं की यांनी कोर्सवर्क मध्ये काम केलं, तर PhDची रिकॉग्निशन कमिटी राहते एक, PhDचा तुमचा सेमिनार घेतो आम्ही, तर त्या कमिटीमध्ये मला घेण्यात आलं. काय की आपण जे करतो त्याच्या न्यूज स्प्रेड होतात, तर या स्मॉल ऑपॉर्च्युनिटीमध्येच मिळालं नाही. तर अशा प्रकारचे स्मॉल चेंजेस समजा आपण आपल्यामध्ये केले तर आपल्याला काय होईल, आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात समोर जाण्याची संधी मिळेल. बरोबर आहे. राठोड पाणी आलं थोडस. कसं आहे, तुमच्यापैकी एकही जण इंडस्ट्री मधला नाही आहे, तरी पण इंडस्ट्री मधलं थिंकिंग जे आहे, प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन, करेक्शन, ओव्हर प्रोडक्शन, मोशन, वेटिंग आणि इन्व्हेंटरी, दीज आर द टाइप्स ऑफ वेस्ट. म्हणजे अननेसेसरी मुवमेंट होतं इथून तर त्या बोर्ड पर्यंत जाणं, हे मुवमेंट आपण कमी केलं स्मॉल चेंजनी. वेटिंग होतं कुठेतरी. इन्व्हेंटरी, मी सांगितलं इन्व्हेंटरी कमीत कमी करायला पाहिजे. सर चहा नाही. त्याच्यानंतर ओव्हर प्रोडक्शन, करेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, या सर्व गोष्टीमध्ये स्मॉल चेंज केल्यामुळे आपल्याला आपलं वेस्ट जे आहे ते मिनिमाइज करता येईल. So waste is the tangible identity. Many small opportunities lead to large overall change. This is the meaning. Next करा सर. Seven waste. The first is overproduction. ओव्हरप्रोडक्शन करून आपण आधी पण डिस्कस केलं, जस्ट इन टाइम. जेव्हा तुम्हाला प्रोडक्शन पाहिजे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की प्रोड्यूस करायचं आहे, आणि जेव्हा तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे तर बरोबर त्यानुसार ते होईल. तो जस्ट इन टाइम, excessive lead time, then result in high storage. This results in high storage cost and makes it difficult to detect defects. आपल्याजवळ खूप स्टोअर करून ठेवलाय मटेरियल, आणि काय होतं की आजकाल वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळे चेंजेस लागतात त्यात. तर त्यामुळे काय होतं की डिफेक्टही तिच्यातले डिटेक्ट होत नाही. Then the concept to schedule and produce only what can be immediately sold. तर त्याच्यासाठी या गोष्टीसाठी काय करायचं, आपल्याला थिंकिंग करावं लागेल किंवा ब्रेन स्टॉर्मिंग सेशन घ्यावं लागतील कंपनीत. त्यामुळे आपल्याला माहित होईल की आपले प्रोडक्ट कोणते शिप होणार आहे, कोणते विकले जाणार आहे आणि कोणते तसेच राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्या जो ऑर्डरचं हे समराईज करावं लागेल, ऑर्डरला ऑप्टिमाइज करावं लागेल की बा ऑर्डर कोणते लवकर पाहिजे, कोणते नंतर करायचे आहे. या सर्व गोष्टीमुळे त्याच्यानंतरचा आहे वेटिंग टाइम. तर अशा प्रकारे व्हेनेवर गुड्स
आर नॉट मुव्हिंग और बिंग प्रोसेस द वेस्ट ऑफ वेटिंग ऑकर्स. कसं आहे की एका ठिकाणचा प्रोडक्ट जो आहे, एका ठिकाणचा इनपुट दुसऱ्या ठिकाणचा आउटपुट राहते. म्हणजे एका ठिकाणी जो इनपुट येऊन राहिला आहे तो दुसऱ्या मशीनवरून आउटपुट येऊन राहिला आहे, तर त्या मशीनवर प्रोसेसच नाही झाला तर इथे काय होईल, वेटिंग टाइम तयार होईल. सो whenever goods are not moving or being processed, the waste of time occurs, waste of waiting time occurs. Then reason, material flow is poor, production runs are too long and distances between work center is also too long. So these are the processes and suggestion is that linking processes together will lead to lesser time. म्हणजे प्रोसेसेस जे आहे ह्या पासून तिथे जाण्यासाठी तर हे एकमेकाला समजा कनेक्ट केले तर काय होईल, हे स्मॉलच हे आहे ना, तर स्मॉल इन्क्रीमेंटमुळे काय होईल की आपला वेटिंग टाइम कमी होईल आणि प्रोडक्टिव्हिटी वाढेल. मग ट्रान्सपोर्टेशन, तर अशाच प्रकारे हे सर्व समजावून सांगितलेलं आहे. that transporting product between processes is a cost incursion which adds no value to the product. प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करण्याची गरजच नाही पडली पाहिजे, तो टेबल कंटिन्यू राहायला पाहिजे. एका ठिकाणावरून आउटपुट झाला की तिथला इनपुट त्याच ठिकाणी राहायला पाहिजे. तर असं झालं तर काय होईल की ट्रान्सपोर्टेशनचं राहील का, नाही राहणार. मग एक्सेसिव्ह मुवमेंट होईल का, हँडलिंग डॅमेज होईल का, नाही होणार. तर या गोष्टी सर्व समजवल्या आहे. तर मॅपिंग द प्रोडक्ट फ्लो कॅन मेक दिस इझियर. प्रोडक्टचा फ्लो चार्ट बनवायचा आणि त्यानुसार आपण सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या. काय होते की एक प्रोडक्ट या ठिकाणी प्रोसेस होते, त्या ठिकाणी दुसरी प्रोसेस होते, तिसरी त्या ठिकाणी होते आणि चौथी या ठिकाणी होते आणि पाचवी अजून त्या ठिकाणी होते. तर अशा प्रकारे समजा प्रोडक्टचं आपल्या मशीन लेआउट समजा असलं, आपल्या कंपनीमधलं लेआउट असलं तर अशा प्रकारे असलं तर होईल का, नाही होणार. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पूर्ण फ्लो चार्ट तयार करून सर्व मशीन अलाइन लावावं लागेल. या ठिकाणी पहिलं, दुसऱ्या, तिसरी, चौथी, पाचवी. तर असा फ्लो चार्ट बनवला तर आपलं काय होईल, ट्रान्सपोर्टेशन इझी होईल आणि त्याचं मॅपिंग प्रोडक्ट फ्लो बरोबर होईल. अननेसेसरी इन्व्हेंटरी, तर इन्व्हेंटरी बद्दल आपण आधीच डिस्कस केलं आहे. आपण आधी खूप प्रोड्यूस करून काही इन्कम होईल का, नाही होणार. मग एक्सेस मोशन, अननेसेसरी और एक्सेस मोशन, अर्गोनॉमिक्स सर्वांना माहित आहे ना, अर्गोनॉमिक्स सर्वांना माहित आहे ना, काही कधी वाचलंय का. अर्गोनॉमिक्स मध्ये काय आहे की कोणती गोष्ट आपल्या हाताशी ठेवली पाहिजे आणि कोणती गोष्ट दूर ठेवली पाहिजे याच्याबद्दलचा स्टडी आहे. इज टू वर्क है ना, इज टू वर्क हे आहे सर्व अर्गोनॉमिक्स मध्ये. आणि त्याच्यानंतर रिवर्क और स्क्रॅप शुड बी मिनिमाइज्ड. दिस causes cost, tremendous cost to the organization. Then associated cost include guaranteeing inventory, reinspecting schedule. Then the Kaizen's framework or 5S, SERI, which is called as tidiness or sorting. Then Saiton, orderliness. Then SISO, cleanliness. SIKETSU, standardization, cleanup. And SITKESU, discipline. सो आपण स्वतःला आयुष्यामध्ये समोर घेऊन जाण्यासाठी है ना, स्वतःला आपण आयुष्यात समोर घेऊन जाण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ना. तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये हे 5S आणता येईल का, इम्प्लिमेंट करता येईल का आपल्याला, है ना. आपल्या वर्कप्लेस मध्ये म्हणजे माझा जो टेबल आहे, या टेबलवर या 2 बॉटल ज्या आहे अननेसेसरी आहे, तर या हटवता येईल है ना. चष्मा, मोबाईल आवश्यक आहे, आता हा बुके आताच मिळाला आहे ना. तर ह्या 2 बॉटल फक्त अननेसेसरी आहे. मी जिथे बसतो त्या टेबलवर असा फाईलचा एक ढीग राहतो, म्हणजे ढीग राहत नाही, ढीग होता आधी. तर मी जेव्हा कायझन टॉपिक वाचणं सुरू केलं तर सर्वात पहिले स्वतःचा फाईलचा ढीग हटवला है ना. ज्या अननेसेसरी फाईल आहे त्या तरी आपण उचलून ठेवल्या पाहिजे. आपण दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वतःमध्ये समजा इम्प्लिमेंट केली काही गोष्ट तर ती जास्त आवश्यक आहे ना. तर स्वतःमध्ये मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. तर आज पुन्हा क्लास घेण्याच्या आधी तिथे गेलो तर एक फाईल ठेवून होती,
तर म्हटलं आता ही नंतर करू आपण, कारण क्लास जास्त आवश्यक आहे. आजची जी नीड आहे ती जास्त फुलफिल केली पाहिजे, है ना. तर हे म्हटलं शिकवून दिली मी, मग नंतर आल्यावर करतो बा असा विचार करून. तर 5 A's, these are the 5 A's which should be implemented in our life to achieve a greater success with the help of small incremental changes in our life. तर आजपासून तुमच्यातले जे MPSC ऍस्पिरंट आहे ते सकाळी 7 ते 9 अभ्यास करतील आणि माझी आठवण करतील. ठीक आहे. तर 7 ते 9 अभ्यास करा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला कुठेतरी जाण्यासाठी आपल्याला कुठेतरी समोर कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट, तुम्ही 2-3 वर्षानंतर जेव्हा त्याचे रिझल्ट कोणी सांगेल की सिव्हिल वाला असला तर काय सांगेल की सर मी AE म्हणून लागलो. म्हणजे ही मागच्या वर्षी बाळसागळे सर होते आमच्या सिव्हिल डिपार्टमेंटला, ते MPSC ची परीक्षा देत होते. तर मी त्यांना थोडंसं असं गाईडलाईन केलं बसवून, सर म्हटलं तुम्ही थोडं रेग्युलर करा आणि जे शिकवून राहिले तो तुमचा चांगला टॉपिक आहे त्याच्यावर थोडंसं फुल कॉन्सन्ट्रेशन करा. तर खरंच त्यांची परीक्षा निघाली आणि ते जलवालं कोणतं राहते, जलसंपदामध्ये लागले. तर लागले तर ते आले. सर म्हणे सर तुम्ही सांगितलं होतं त्याचा मला फायदा झाला. मला इतकं ऐकूनही खूप समाधान झालं. कसं आहे की त्यांनी कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट केलं. त्यांना फक्त मी म्हटलं की तुम्ही रोज सकाळी किती वाजता उठता, ते म्हणे 7:30 वाजता. सर म्हटलं तुम्ही उद्यापासून 5:30 वाजता उठणं सुरू केला आणि फक्त तुम्हाला 2 महिने आहे परीक्षेसाठी, तर तेवढे वेळ तरी उठा. तर तेवढं त्यांनी खरंच इम्प्लिमेंट केलं आणि ते स्वतःही पण तुम्हाला हा चान्स मिळाला आहे तो, कारण व्हिजिटिंगवर तुम्हाला माहिती आहे कशी हालत राहते, एक्सपर्ट लेक्चर म्हणून, व्हिजिटिंग म्हणून. तर ते सर्व बंद होऊन राहिलं, ते सर्व माहित होतं त्यांना. तर त्यांनी केलं आणि ते आज हे आहे पूर्णपणे लागले नोकरीवर. तर कसं आहे की स्मॉल इन्क्रीमेंट जे आहे ते आयुष्यात आपल्याला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतात. सर समोर घ्या. वेस्टर्न इंटरप्रिटेशन ऑफ 5 A's. टू सॉर्ट means to eliminate what is not required, then to strengthen, to ensure space for each thing and a thing for each space, to ensure the space for each thing and a thing for each space. म्हणजे तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल की हा कप इथे ठेवायचा आहे की इथे ठेवायचा आहे की इथे ठेवायचा आहे. कोणत्याही गोष्टीसाठी एक स्पेस तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल. इन्शुअर द स्पेस फॉर इच थिंग अँड अ थिंग फॉर इच स्पेस. माझ्याजवळच्या ज्या फाईल आहे त्याला मला कुठेतरी ते एक स्पेस करावं लागेल आयडेंटिफाय. टेबलवर तर माझ्या ठेवायला नाही पाहिजे, मग त्याला कुठेतरी ठेवायला पाहिजे. तर ती स्पेस कोणती आहे ती पण मला आयडेंटिफाय करावं लागेल. मग टू सॅनिटाइज इम्प्रुव्हमेंट ऑफ द वर्कस्टेशन बी ऑर्गनाइज्ड, म्हणजे क्लिनलीनेस. महात्मा गांधी आपल्याला सांगून गेले होते की स्वच्छता राखा, है ना. तर स्वच्छता प्रत्येक ठिकाणी राखली पाहिजे. टू शाईन वालं जे आहे ना ते हे आहे टू सॅनिटाइज. देन टू स्वीप, हे सर्व बरोबर आहे. आणि मेंटेनिंग अ क्लीन अँड ऑर्डरली स्पेस टू मेक द प्रॉब्लेम विजिबल और इझिली सॉल्वेबल. म्हणजे आपल्याला ते कंटिन्यू हे करायचं आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आहे, सॉर्ट, strengthen, sanitize, sweep, sustain. So sustaining means to sustain a thing means मी तुम्हाला आज सांगितलं, तुम्ही उद्या गेले 5:30 वाजता उठले, 2 घंटे अभ्यास केला, परवा पुन्हा 7:30 वाजता उठले, है ना. तर मग सस्टेन झालं का. तो सर्वात इम्पॉर्टंट म्हणून त्याला मधात घेतलाय. तुम्हाला सस्टेन व्हावं लागेल. तुम्हाला त्या गोष्टीसाठी सस्टेन म्हणजे कंटिन्युअल तुमचं 5:30 वाजता उठणं सुरू राहिलं पाहिजे. सर थंडीच खूप आहे. काल नव्हती सर थंडी, काल मी तुमच्या यांनी खूप हे झालो, काय झालो, ब्रेन वॉश झालं माझं. तर मी एक दिवस उठलो सर 5:30 वाजता. मला MPSC क्लिअर व्हायचं होतं. तर सर मी 5:30 वाजता उठलो, पण दुसऱ्या दिवशी सर थंडी इतकी जास्त होती की तब्येत बेकार झाली. तर काय होईल सर, हा विचार करून मी उठलोच नाही सर. पुन्हा अंगावर पांघरून घेतलं, 5:30चा अलार्म लावला होता, झोपून गेलो. तर तुम्हाला सस्टेन, जोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीसोबत सस्टेन होणार नाही तोपर्यंत
कंटिन्युअस इफोर्ट तुमचे चालू राहणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. नेक्स्ट घ्या सर. दीज आर द, खाली घ्या सर, मॅनेजमेंट ओरिएंटेड कायझन, ग्रुप ओरिएंटेड कायझन अँड इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन्स. सो म्हणजे मॅनेजमेंटला कशा प्रकारचं कायझन पाहिजे, ग्रुप जो राहतो वर्क करणारा, ऍक्च्युअल वर्क करणारा, तो कशा प्रकारचा हे आहे. म्हणजे जसं आमचे प्रिन्सिपल एक गोष्ट सांगतात आम्हाला, मग बल्लारे सर, मी, अजून कृष्णा सर, अजून दुसरे बाकीचे लोक जे आहे ते डिस्कस करतो, आता आपण कसं करायचं, हे तर काही वेगळंच सांगून राहिले बा. मग ते ग्रुप काय करते की स्वतःच्या यांनी मॉडिफाय करते, आहे ना, बरोबर आहे ना. प्रायव्हेटमध्ये तसंच राहते, गव्हर्नमेंटमध्ये तसंच राहते, खूप काही फरक नाही राहत. तर ते ग्रुपमध्ये डिस्कस करतात, आपण याला काहीतरी अशा प्रकारे केलं पाहिजे की सरही सॅटिस्फाईड होईल, आपणही सॅटिस्फाईड राहील. मग त्याच्यानंतर नाही का ते स्वतः तिथून तर मग 4-5 लोक डिस्कस करून येऊन जाते आपापल्या टेबलवर. मग आपल्या टेबलवर आल्यावर गावंडे सर वेगळाच विचार करते, बल्लारे सर वेगळा विचार करते, कोणत्या मॅडम, टेंबरे मॅडम वेगळा विचार करते, मेश्राम मॅडम वेगळा विचार करते, है ना. तर त्यांच्या डोक्यात येते की बा आपण असं तर करूच नाही शकत. ते टेबलवर आल्यावर जेव्हा इम्प्लिमेंट करायचं आहे, जेव्हा हातोडा मारायचा आहे, साला हे तर आपल्या बोटावर पडून राहिला, है ना. MBA कम्प्लायन्स मध्ये झालं. मी प्रिन्सिपल सरांच्या टीम मध्ये गेलो, प्रिन्सिपल सर म्हणजे चला सर, म्हटलं कुठे सर, कम्प्युटरमध्ये. म्हटलं कृष्णा सर तर नाही सर, हेड ऑफ द डिपार्टमेंटच नाही, आपण कुठे जायचं, नाही म्हणे आपल्याला, चला तर म्हणे तुम्ही. घेऊन गेले बल्लारे सर, टेबलवर आपलं काम करत होते कम्प्लायन्सचं. मग बल्लारे सरांनी काही गोष्टी सांगितल्या, असं करा तसं करा. बल्लारे सरांच्या डोक्यात आलं जसं जसं यस सर बल्लारे सरने केलं, मग आम्ही निघून गेलो. मग बल्लारे सरांनी काय केलं की तोपर्यंत तर यस सर म्हणून टाकलं. मग 3 जण बसून होते तोपर्यंत सर्व यस सर. मग त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी स्वतःचं डोकं लावलं की हे अशा प्रकारे करायचं की कशा प्रकारे करायचं, आणि त्याला रिझल्टमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. आता 31 तारखेपर्यंत तर करायचं आहे, मग कशा प्रकारे करायचं, तर ते स्वतः जोपर्यंत विचार करतो तर ते झालं इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन. स्वतः काहीतरी चेंज केले ना, नाही तर झालं असतं का 31 तारखेपर्यंत, झालं असतं का सर, पॉसिबल होतं का. हा, आणि इम्पॉसिबल होतं हे मलाही माहित होतं, पण आता सरांनी म्हटल्यावर जाणे आणि सांगणे, आणि सांगितल्यानंतर मोटिवेशन त्यांना मिळालं आणि त्यांना जबाबदारी पण आली. एक तर त्यांचे हेड ऑपरेशनसाठी गेले होते, हे सर्व गोष्टी होत्या. तर ह्या इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन. सो द टूल्स विच आर देअर फॉर मॅनेजमेंट ओरिएंटेड कायझन आर 7 स्टॅटिस्टिकल टूल्स. आपण त्याच्याबद्दल जास्त डिस्कस करून नाही. न्यू 7 टूल्स, प्रोफेशनल स्किल्स. देन ग्रुप ओरिएंटेड कायझन मध्ये आहे त्या स्टॅटिस्टिकल टूल कशा प्रकारे यूज करतो. मग आपण इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन मध्ये कॉमन सेन्स आणि 7 स्टॅटिस्टिकल यूज त्या कॉमन सेन्सनी कशा प्रकारे यूज करायच्या. तर याचा हा टेबल दिलेला आहे. मग ते काय होते, दुसरं पहिले इन्व्हॉल्व्ह. कोण इन्व्हॉल्व आहे याच्यात, तर मॅनेजर अँड प्रोफेशनल इन्व्हॉल्व आहे, क्वालिटी सर्कल इन्व्हॉल्व आहे आणि एव्हरीबडी इन्व्हॉल्व आहे. क्वालिटी सर्कल काय करते, डिग्री ऑफ एक्सलन्स इज टर्म्ड एज क्वालिटी. सो वी हॅव टू अचीव द डिग्री ऑफ एक्सलन्स बाय व्हर्च्यू ऑफ एनी मीन्स. बरोबर आहे. तर डिग्री ऑफ एक्सलन्स मिळवण्यासाठी आपल्याला एक जनरली कंपनीमध्ये काय होते की GM, डेप्युटी GM, मग इंजिनियर, मॅनेजर असे, आणि त्याच्यानंतर वर्कर म्हणजे ITI झालेला, असे 4-5 लोक. ITI झालेला जो वर्कर आहे तो इम्प्लिमेंट करणार राहते, तो राहत नाही त्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशन मध्ये. जनरल डिफिकल्टी कुठे येते ते सांगतो. इंजिनियर, मॅनेजर, जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, AGM हे 4 लोक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन करतात. मस्तपैकी एसीच्या कॅबिन मध्ये बसते 4 जण, 4 गोंड्यात चेअर ठेवून चहावाल्याला बोलवते आणि मीटिंग आहे म्हणते. मीटिंगचं एक हे करते, ड्राफ्ट करते की द मीटिंग इज ऑर्गनाइज फॉर द बेटरमेंट ऑफ द क्वालिटी इन द डिपार्टमेंट ऑफ कोणतं, सिव्हिल इंजिनिअरिंग नाही, वी आर कन्सिडरिंग मेकॅनिकल इंडस्ट्री. कारण कसं आहे की महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या ठिकाणी जनरली या गोष्टी, कन्स्ट्रक्शन कंपनीतही आता इम्प्लिमेंट झालेल्या आहे, कन्स्ट्रक्शन कंपनीतही इम्प्लिमेंट झाल्या. तर या गोष्टी इम्प्लिमेंट त्या ठिकाणी होतात ज्या ठिकाणी थोडंसं चांगलं
ऑर्गनायझेशन राहते. तर तिथे हे 4 लोक बसतात. त्याच्यानंतर त्या 4 लोक आपल्या गोष्टीमध्ये अशा प्रकारे केलं तर आपण चांगल्या प्रकारे क्वालिटी मिळवू शकतो. इंजिनियर सांगतो की आपल्याला ही एवढी मशीन घ्यायला लागते सर, ही अॅक्युरेसी समजा मिळवायची आहे किंवा ही प्रोडक्टिव्हिटी मिळवायची आहे, हा प्रोडक्शन रेट समजा मिळवायचा आहे, तर या प्रोडक्शन रेटसाठी वी नीड दिस इन्फ्रास्ट्रक्चर और दिस मशीन्स, दिस इज द लिस्ट ऑफ मशीन. तो लिस्ट ऑफ मशीन गुगलवरून सर्च करते आजकाल आणि गुगलवरून सर्च करून त्याची कॉस्टही टाकते आणि देऊन देते एक बजेट किती 10 लाखाचं आणि त्याचजवळ राहते फक्त 50,000 रुपये. कोणाजवळ? जीएम जवळ सँक्शन करण्यासाठी. तर लिस्ट तर आपण देऊ शकतो आजकाल गुगलवरून. तर तेवढी दॅट अॅक्युरेसी विच इज टू बी मेंटेन्ड हे कुठून येते? वरून टॉप मॅनेजमेंट कडून, म्हणजे मालकाकडून. मालक म्हणते की एवढी अॅक्युरेसी आपल्याला मिळाली पाहिजे, एवढी अॅक्युरेसी मिळाली पाहिजे. तर त्याच्यासाठी मग इंजिनियर काय करते? जीएम आणि डेप्युटी जीएम मस्तपैकी कॅबिन मध्ये बसून एक ऑर्गनाईज करते मीटिंग. त्या इंजिनियरवर टाकून देते की भाऊ तू एक लिस्ट बनव आणि मला एवढी अॅक्युरेसी पाहिजे किंवा मला एवढी प्रोडक्टिव्हिटी पाहिजे. मग एवढी प्रोडक्टिव्हिटी पाहिजे असल्यासाठी तो काय करते? एक लिस्ट देते की मला एवढ्या मशीन्स पाहिजे आणि एवढ्या मशीनची एवढी कॉस्ट आहे. ती कॉस्ट राहते 10 लाख आणि आपल्याजवळ राहते 50,000. कोणाजवळ? जीएम जवळ. जीएम मोठा प्रश्न पडते जीएमला की आपण टॉप मॅनेजमेंटला आता कसं सांगायचं आहे ना. तर टॉप मॅनेजमेंटला तो ही लिस्ट घेऊन जाते. पण सर म्हणते याच्यात आपल्याला 2.5-3 लाख मिळाले तर आपण काहीतरी करू शकू, ऍटलिस्ट प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकू आणि एवढं घ्यावंच लागते. मग ते नाही तर मग सर म्हणते आपल्याला अॅक्युरेसीसाठी एक मीटिंग घ्यावं लागेल, सर्व इंजिनियर लोकांना बोलवावं लागेल आणि मग हे होते. तर सर्व इंजिनियर लोकांना बोलवल्यावर ते मग समोरासमोर डिस्कशन होते. तर ह्या ज्या आहे मॅनेजमेंट ओरिएंटेड कायझन, ग्रुप ओरिएंटेड कायझन आणि इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन अशा प्रकारे डिफर करते है ना. तर आमच्या इथे एक उदाहरण मी सांगितलं बल्लारे सरांचं. 31st ला कंप्लायन्स रिपोर्ट सबमिट करण्यासाठी त्यांना काय करावं लागलं? इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन करावं लागलं. बरोबर आहे? पॉसिबल होतं का सर तेव्हा? आम्ही जेव्हा आलो होतो तुमच्याकडे पॉसिबल नव्हतं. तर त्यांनी कॉमन सेन्स आणि काही स्टॅटिस्टिकल टूल अप्लाय केल्या आणि 31 तारखेला, कारण यांचे एचओडी पण गेले होते आणि 2 स्टाफ होते तेव्हा. बरोबर आहे? तर या गोष्टी ज्या आहे या मॅनेजमेंट ओरिएंटेड, ग्रुप ओरिएंटेड आणि इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड कायझन मध्ये अशा प्रकारे हे होतात. नेक्स्ट आस्पेक्ट्स ऑफ कायझन. हे जेम्बा कायझन जे आहे हे आहे वर्कप्लेसला एखादी ऍक्टिव्हिटी जी होते where the product are made. So Jamba Kaizen is a Kaizen activity that takes place in the workplace. Continuous improvement at the real place where action is going on and can make your organization better. So continuous improvement is the need of the hour and continuous improvement is the backbone of Kaizen. कायझनचा बॅकबोन काय आहे? कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आहे. तर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट काय आहे की रिअल वर्कप्लेसला जे इम्प्रुव्हमेंट करू शकतो आपण ते इम्प्रुव्हमेंट म्हणजे जेम्बा कायझन आहे. तर रिअल वर्कप्लेसचे आपण आता एक्झाम्पल काय दिलं की जो की बोर्ड आहे तो बोर्ड समजा इथे लावला तर त्याला रोज इतकं मुवमेंट करावं लागेल का? त्याच्यानंतर आपल्या डेली लाईफ मध्ये एक एक्झाम्पल देतो मी रिअल लाईफ मधलं. दिलं आहे मी आधी की आपण जोडे बाहेर काढतो तर जोडे सर्व असे पसरून राहतात तर आपल्यालाच वाटते की चांगलं वाटते का नाही. त्याच्यानंतर आपल्या टेबलवर फाईलची थप्पी राहते ती आपल्याला चांगली वाटते का नाही. तर रिअल वर्क प्लेसवरचे आपण फाईलसाठी एक जागा डिफाईन करतो. अ प्लेस फॉर अ थिंग है ना. त्याच्यासाठी एक आपल्याला थिंग म्हणजे प्लेस तर डिफाईन करावं लागेल ना. इथे नाही पाहिजे तर कुठेतरी तर पाहिजे ते. तर ती प्लेसची आपण डिफाईन केलेली जागा जी आहे ती जेव्हा डिफाईन करतो रिअल वर्क प्लेसला तर त्याला म्हणतो जेम्बा कायझन. नेक्स्ट हे कायझन बीट्स. इट इज अ रॅपिड मुवमेंट. म्हणजे आपण कसं आहे की रॅपिडली एक जसं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जीएम पूर्ण मुवमेंट घेते. पूर्ण मुवमेंट म्हणजे पूर्ण प्लांटमध्ये जातात आणि प्लांटमध्ये इथे वेस्ट काबर पडलाय, इथे वेस्ट काबर पडलाय अशा प्रकारे पूर्ण आयडेंटिफाय करतात आणि आयडेंटिफाय केल्यावर त्या गोष्टी रिमूव्ह करतात त्या ठिकाणावर. तर या अशा प्रकारच्या रॅपिड ज्या मुवमेंट राहतात त्याला कायझन ब्लीज म्हणतात. मग मिनी कायझन म्हणजे कॉर्पोरेट कल्चर आहे.
It required both conscious and subconscious thinking about improvement day by day and minute by minutes on the part of all employee. एम्प्लॉई आतून जोपर्यंत विचार करणार नाही आणि आपलं कसं आहे की कोणतीही क्वालिटीची ऍक्टिव्हिटी, क्वालिटी सर्कल्स राहतात किंवा मी तुम्हाला आधी सांगितलं की म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग स्टेशनमध्ये आपण या कोणत्याही गोष्टीसोबत बद्दल एक विचार करू शकतो, त्याला प्रोसेस कशा प्रकारे करायचं आणि कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायचं. तर कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायचं, तर त्याच्यासाठी जी काही ऍक्टिव्हिटी कॅरी होईल रिअल वर्क प्लेसला त्याला मिनी कायझन म्हणू. म्हणजे मिनिट्स टू मिनिट्स आपण कशा प्रकारे त्या प्रोसेसला चेंज करू शकतो. These are the books. तो Masaki Imai is the founder. He is a Japanese. Masaki Imai is the founder of that Kaizen techniques. Then 2 approaches to progress. टॉप मॅनेजमेंटचं इन्व्हॉल्वमेंट राहते तेव्हाच रॅडिकल चेंजेस पॉसिबल आहे. परंतु आतून जे इन्व्हॉल्वमेंट राहील तर त्यामध्ये काय होईल की कायझन म्हणजे स्मॉलर इन्क्रिमेंट मध्ये आपण चेंज होऊ शकू. तुम्ही एमपीएससी ची परीक्षा पास व्हायला पाहिजे असं तुमच्या आई वडिलांना वाटलं तर व्हाल का तुम्ही पास? तुम्हाला स्वतःला 5:30 वाजता रोज उठावं लागेल आणि कंटिन्यू वर्षभर उठावं लागेल. एक दिवस उठलं तर होईल का? गावंडे सरने सांगितलं एक दिवस उठलो, दुसऱ्या दिवशी खूप थंडी होती म्हणून झोपून गेलो, है ना. तर सर्व जे ऍस्पिरंट आहे त्यांनी स्वतःमध्ये कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट आणलं तर तुम्हाला फायदा होईल. बरोबर आहे. सो रॅडिकल इनोव्हेशन हे काय आहे? रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अँड डिझाईन, दीज आर द पार्ट ऑफ रॅडिकल इनोव्हेशन. डिझाईनचा पार्ट थोडासा इकडे कायझन मध्येही आलाय. डिझाईन, प्रोडक्शन अँड मार्केटिंग, दीज आर द प्रोडक्ट विच आर रिलेटेड विथ डायरेक्ट एम्प्लॉई. डायरेक्ट एम्प्लॉईचं कमिटमेंट असेल तरच तो सेल्स करू शकेल. डायरेक्ट एम्प्लॉईचं कमिटमेंट असेल तरच तो प्रोडक्शन करू शकेल. प्रोडक्शन टेबलवर मालक राहतो का? जीएम राहतो का? नाही, है ना. ऍक्च्युअल वर्करच राहतो. तर जोपर्यंत त्या वर्करमध्ये चेंजेस होत नाही तोपर्यंत आपण काहीही चेंज करू शकत नाही. ओ स्नेल क्लाइम माउंट फ्युजी विथ नो हरी. म्हणजे तुम्हाला एकदम हरी न करता कंटिन्युअल स्मॉल इन्क्रिमेंट मध्ये समोर जायचं आहे तर तुम्ही आयुष्यात समोर जाऊ शकाल. कसं आहे की आपण कंपनीबद्दल जास्त बोलण्यापेक्षा आपल्या आयुष्यावर बोललो तर ते तुमच्यासाठी जास्त इफेक्टिव्ह राहील. नाही तर तुम्हाला माझं लेक्चर तरी लक्षात राहील की आपण काहीतरी ऐकलं. नाही तर कसं आहे की कंटिन्युअस वेस्ट मॅनेजमेंट मी सांगत राहिलो आणि ते त्याच्यात काही लक्षात येणार नाही तुमच्या, म्हणून मी तुमच्याबद्दल सांगून राहिलो. सो दिस इज द हियरarchy ऑफ कायझन. That top management is concerned with innovation, then middle management is concerned with Kaizen, and supervisors are with the maintenance of the process. Then worker have the हे अशा प्रकारे आहे फ्लो त्याचा. इनोव्हेशन, कायझन अँड मेंटेनन्स. वर्कर्स आर द ऍक्च्युअल प्रोड्युसर्स और ऍक्च्युअल रियल वर्कप्लेस वर्क जो काम करून प्रोडक्ट फिनिश गुड तयार करताय तो वर्कर आहे. So these are the things. Innovation is that drastic improvement in current processes which leads drastic improvement साठी आपण करू शकू का? ड्रास्टिक इम्प्रुव्हमेंट फक्त टॉप मॅनेजमेंटच करू शकेल. मग कायझन आपण करू शकतो ना. स्मॉल कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन करंट प्रोसेस, स्मॉल इन्क्रिमेंट करू शकतो आपण. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीज डायरेक्टेड टू मेंटेन द करंट टेक्नॉलॉजी, मॅनेजरियल अँड ऑपरेशनिंग स्टँडर्ड, त्या पण आपण करू शकतो. ऑपरेटिंग प्रोसिजरही अप्लाय करू शकतो. तर ह्या आहे इनोव्हेशन ऑफ कायझन अँड मेंटेनन्स. देन PDCA सर्कल, प्लॅन, डू, ऍक्ट अँड चेक. P means problem finding, then D is display and acknowledge and clear. So plan, act, do and check. These are the must things. प्रत्येकाने करायला पाहिजे. प्लॅनिंग करायला पाहिजे. प्लॅनिंग तुमच्या जो तयार आहे ना. प्लॅनिंग तयार आहे का? काय करायचं आहे कोणाला? तुमचा काय विचार आहे? तर पुढचं प्लॅन काय आहे? सर्वात पहिले मी तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅच्युलेट करतो की तुम्ही एक स्टेप अहेड आले. FDP एक 5 दिवसाचा तुमच्या आयुष्यात कंप्लीट होणार आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि 5 दिवसाचा FDPचं आजपासून सुरुवात केली.
आमचं लेक्चर ऐकलं, आमच्या गोष्टी ऐकत आहेत, त्याच्यामुळे काही तर तुमच्यात फरक पडेल. सो आता पहिला प्लॅन, आता तुमचा याच्यानंतरचा प्लॅन कोणता आहे? कोणत्या? एईच्या. तुमचं इंडस्ट्रीसाठी काय प्रिपेअर केलं आतापर्यंत तुम्ही? मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे का तुमचं? कम्प्युटर सायन्स आहे. मग तुमचं स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट सुरू आहे सध्या? हां, ठीक आहे. हां, हो, बरं, ओके. नाही, पण कसं आहे की तुमचा जो एक्सपर्टाईज एरिया आहे त्यामध्ये काहीतरी मास्टरी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, है ना? ऑनलाईन क्लासेस करावं लागेल किंवा अजून काही करावं लागेल. तर अशा प्रकारचं काहीतरी इम्प्रूव्हमेंट आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. बसा. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह कोणती ब्रांच आहे तुमची? इलेक्ट्रिकल. कुठे सध्या काम करत आहे? नागराला. अच्छा, इलेक्ट्रिकलमध्ये आहे. मग MSCB वगैरेच्या निघाल्याने काय वेळेस वगैरे? हां, अच्छा, ट्रेनिंग झालाय? नाही, परीक्षा वगैरे नाही झाली का, रिटर्न वगैरे? ओके. तुम्ही? अच्छा, तो क्या कर रहे हैं अभी? सर मेरा MPSC का प्रिपरेशन है, साथ में सर मेरा गंगाझरी जो छोटा गाँव है सर, आपको तो पता है, वहाँ पे बच्चों के कॉन्वेंट स्कूल का मेरा प्रोग्राम चल रहा है सर. आपका खुद का? यस सर. तो फिर अभी कंप्यूटर साइंस छोड़ देने का? नहीं सर, वो तो कंटिन्यू कर ही रहा हूँ. साथ में मेरे वाइफ है, वो वहाँ पे प्रिंसिपल है और मैनेजमेंट देखते हैं वहाँ पे. ओके. तो उसको भी साथ में डेवलपमेंट करना होता है, तो ये चल ही रहा है. अच्छा अच्छा, ठीक है. कहाँ पे? ओके. कौन से? मेन वाला ऑटोनॉमस? हिंगना वाला. अच्छा, जहाँ डायगावनी सर थे पहले, प्रिंसिपल डायगावनी सर थे पहले. हाँ, ओके ओके. हाँ, ओके. PhD का ब्रांच फिजिक्स है, ठीक है. अच्छा, मॅडम तुम्ही? साकोली. ब्रांच? ओके ओके. कोणती ब्रांच आहे? इलेक्ट्रिकल. ओके, ठीक आहे ना. तर मी बरोबरच ऑडियन्स ओळखला होता बरोबर. बल्लारे सर माहित होते मला, आणि मॅडमला मी पाहिलं आहे म्हणजे आधी साकोलीला मी विजिलन्स कमिटीवर आलो तेव्हा. तर तुमच्या ज्यांच्यासाठी स्कोप भरपूर आहे ना, त्यांच्यासाठी आणि ज्यांना आवश्यकता आहे तेच गोष्ट आपण इथे केली. प्लान, डू, ऍक्ट अँड चेक, दीज आर द थिंग्स. तुम्ही प्लान लिहून घ्या वाटलं असतं या 4 गोष्टी. आणि आपण प्लान मध्ये काय करत आहे, प्लान केलेला आहे आपण, त्याच्यासाठी काय काय वर्क करत आहे, त्याच्यानुसार ऍक्ट करत आहे का, आणि ते तुम्ही चेक करा. असा एक स्वतः चार्ट बनवा. तो चार्ट म्हणजे तुमच्यासाठी काय राहील? कायझनचा चार्ट राहील. कायझनचा चार्ट कंपनीमधला वेगळ्या प्रकारचा राहते, क्वालिटी डिपार्टमेंट वरती लिहून राहते. या साईडनी जुन्या प्रोसेसेस कशी राहते आणि उजव्या साईडनी नवीन प्रोसेस कशा प्रकारे करायची अशा प्रकारे राहते. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समोर जायचं असेल तर प्लॅन, डू, ऍक्ट अँड चेक, दीज आर द थिंग विच आर टू बी इम्प्लिमेंटेड बाय युअर सेल्फ. तरच तुम्ही समोर जाल आणि तुमचं आयुष्य, तुम्ही आता कमी वयाचे आहे, तुम्ही आमच्यापेक्षा आधी या सिस्टीम मध्ये येऊ शकता आणि आमच्यापेक्षा समोर जाऊ शकता. आज मानकर मॅडम आल्या होत्या, त्या काय झाल्या सध्या? डेप्युटी सेक्रेटरी झाल्या. त्या बापूराव देशमुखच्याच विद्यार्थी होत्या, है ना. आम्ही तिथेच राहिलो बापूराव देशमुखला, आम्ही लेट आलो, तर त्यांची पोस्ट आज मोठी आहे.
है ना. तर या गोष्टी ज्या आहे समोर करा सर. देन कंडिशन्स फॉर कायझन इम्प्लिमेंटेशन. दॅट फर्स्ट थिंग फॉर कायझन इम्प्लिमेंटेशन इज टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट, टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट, टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट. जसं इंटरटेनमेंट आहे तसं टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट, टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट, टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट आहे. मग सेटिंग अप अन ऑर्गनायझेशन डेडिकेटेड टू प्रमोट कायझन, देन अपॉइंटिंग द बेस्ट अवेलेबल पर्सन टू मॅनेज द कायझन, then conducting training and education, then establishing step by step process for Kaizen introduction. These are the 7 conditions for Kaizen implementation. Next, TVS Sundaram मध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे. आपण जास्त इंडस्ट्रीकडे नाही जाऊ. स्टेप्स फॉर इम्प्लिमेंटेशन that identify specific point for improvement in one own work, then analyze the root cause of the problem. Man machine method माहित आहे ना. कॉज अँड इफेक्ट डायग्राम माहित आहे. या एंड पासून त्या एंड पर्यंत आपल्याला वेगवेगळे जे फॅक्टर आहे ते लिस्ट आउट करायचे आहे. तर तशाच प्रकारे काही गोष्टी मॅनमुळे अडतात, काही मनीमुळे अडतात, काही मेथडमुळे अडतात है ना. तर त्या गोष्टी सर्व अॅनालाइज करायचा, त्याचा रूट कॉज अनालिसिस करायचा, रूट कॉज डायग्राम काढायची, एरो काढायचा आणि मग त्याला स्टँडर्डाइज करायचं. मग इम्प्लिमेंट द कायझन अँड क्वांटिफाय द बेनिफिट्स, देन स्टँडर्डाइज द इम्प्रूव्हमेंट थ्रू प्रॉपर डॉक्युमेंटेशन. Z, if there is a scope for horizontal deployment, deeply horizontal deployment is applicable. आता मी काय पाहिलं, मी तुमच्या सर्वांसाठी जास्त लेक्चर दिले, त्या मॅडमसाठी आणि बल्लारी सरसाठी सांगितलं का नाही सांगितलं? कारण इथे काय आहे की स्कोप नाही आहे जास्त, आहे ना. आहे स्कोप त्यांच्यासाठी, त्यांना PhD करता येते. मॅडमचं PhD झालंय का? थेसिस सबमिट झालाय. आणि ते कशासाठी करताय? कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट. दिस स्मॉल इम्प्रुव्हमेंट, या मॅडमचं PhD झाल्यानंतर काय होईल की हे स्मॉल इन्क्रिमेंट 5 दिवसाचं FDP जे आहे त्यांचं एक प्रमोशन होईल. मॅडम हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून जातील. बरोबर आहे मॅडम? एक शिफ्टच व्हावं लागेल. नाही पण काहीतरी कॅश तर आहे ना तुमचं? होत नाही. हा, पण त्याच्यासाठी आपण एक प्रोसेस, एक स्टेप घेतली आहे ना. आपण आपल्या साईडने एक स्टेप घेतली. आता समोरच्या साईडवर आपण काही डिपेंड राहत नाही. म्हणजे समोरची साईड जी आहे ती त्यांच्या विचारावर आहे. तर आपण आपलं कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट करत आहे FDP करून, आहे ना. तर हे दोघेही पण कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. तुमच्यासोबत तुम्हाला जास्त इन्व्हॉल्व होण्याची गरज आहे. तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी लागण्याची गरज आहे. तर तुम्ही प्लॅन, डू, ऍक्ट, चेक हे 4 पॉईंट जे आहे ते लक्षात ठेवा. इम्प्लिमेंट करा आणि इम्प्लिमेंट करा. आणि दुसऱ्या दिवशी झोपल्यावर गावंडे सरनी जे सांगितलं होतं ते आपण केलं बा इम्प्लिमेंट. काय की पहिल्या दिवशी गावंडे सरनी सांगितलं 5:30 वाजता उठलो, दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता उठलो, असं आठवण करा. म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण झोपताना नाही का तुम्हाला स्वतःलाच वाटेल की नाही आपण कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलो. आपल्या तुम्हाला MPSC किंवा AE म्हणून लागायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट स्वतःचं आवश्यक आहे. घ्या सर घ्या. These are the some of the techniques. Then Kaizen sheet समोर घेऊन घ्या. And 7 quality control routes are there. Then defect caused, these are to be analyzed and these are to be minimized. Then we will have to make a Pareto chart. How much defects we are causing before implementation of Kaizen and how much product defects we are म्हणजे आपण किती डिफेक्ट कमी करून राहिलो कायझन इम्प्लिमेंट केल्यानंतर, त्याचा एक पॅरेटोवर आपण चार्ट केला तर आपल्याला लक्षात येईल की डिफेक्ट आपले भरपूर कमी झाले आहे. दिस इज द कॉज अँड इफेक्ट डायग्राम. अशा प्रकारे एक आपलं एम जे आहे इथून तर इथपर्यंत आपलं एम आहे. तर या एम साठी आपल्याला काय काय इम्प्लिमेंट करायचे आहे, वेगवेगळे पॅरामीटर्स ते तिथे आपण राईट करतो, लिहितो. आणि त्या कॉज अँड इफेक्ट डायग्राम तुम्ही स्वतःसाठी पण बनवा. आणि स्वतःसाठी बनवल्यावर आपल्याला लक्षात येईल की आपण किती प्रकारे ऑर्गनाइज करू शकतो स्वतःला वेगवेगळे फॅक्टरनी आणि त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू शकतो. तुमचा प्रॉब्लेम आहे परमनंट एम्प्लॉयमेंट. तर परमनंट एम्प्लॉयमेंटसाठी तुम्हाला जे करायचं आहे त्याबद्दल मी थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
ठीक आहे, तर इतकं सांगून आपलं लेक्चर संपवतो मी. आणि तुम्हाला काही पीएचडी वगैरे बद्दल गायडन्स पाहिजे असेल तर वाटल्यास तर माझा नंबर देतो, लिहून घ्या तुम्ही. 90